सकाळचा रिकॉल टाईम असल्यामुळे मी सकाळीच अभ्यास करायला सुरुवात करते. म्हणजे कितीला? तर 5:30 ते 4:30च्या दरम्यान उठून सकाळची रिव्हिजन. मग मी रिव्हिजनचा एक शेड्यूल केला. 1 डे 1 रिव्हिजन. मग ती कशी? तर मी पूर्ण एका पेजवर 2023, 2024 आणि 2025ला आलेले क्वेश्चनचा फॉर्मॅट असं पद्धतीने पॉलिटीचा पहिले लिहून घेतला आणि तो पूर्णपणे 1 दिवसामध्ये कंप्लीट केला. रिव्हिजन, PYQ, टेस्ट सिरीज, मेंटरशिप असं पूर्ण कंप्लीट करून नंतर लॅबला जाण्यासाठी तयारी केली. नंतरच सगळा शेड्यूल 1 दिवसाचा झालं आणि तो कंप्लीटही झाला. त्याच्यानंतर थोडंसं बरं वाटलं. मग लगेच पुढचा सब्जेक्ट असंच करून घेतलं आणि तो सब्जेक्ट आज सुरू होतो. आणि ते असं करत गेल्यामुळे रिव्हिजनही परफेक्ट होईल आणि डोक्याचं टेन्शनही कमी होईल. तसं तुम्हालाही म्हणजे कशी रिव्हिजन करायची याबाबत असं वाटत असेल तर रिकॉल करण्याची पद्धत ही तुम्ही मेथड यूज करू शकता. हा पहिला सेक्शन कंप्लीट झाल्यावर दुसरा सेक्शन डायरेक्ट लॅबमध्ये सुरू होणार होता. मग तिथंशी झालेल्या क्वेश्चन पेपरची रिव्हिजन करायची होती आणि हायलाईट पॉईंट म्हणजे मी करंटचे हायलाईट करून पॉईंट टॉपिक म्हणजे जे माझ्या लक्षात राहायला पाहिजेत असे पॉईंट लक्षात राहण्यासाठी हायलाईट करते आणि हायलाईट केलेले पॉईंट लवकरच लक्षात राहतात हे मला म्हणजे माझं सवय झाले. त्याच्यामुळे मी त्याच पद्धतीने अभ्यास करते. तुम्ही कसं करता हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि मॅथ्सचंही तसंच करते. जर जो क्वेश्चन मला खरंच लेंदी वाटला आणि गेलाच नाही तर झालाच नाही तर त्या टॉपिकला मी खूप फोकस करून त्याचे क्वेश्चन पुन्हा सॉल्व करते. त्याच्यानंतर लगेच असा अभ्यास करून घरी निघाले आणि घरी आल्यावर आपली पुढची बॅच सुरू झाली होती. त्यांचा अभ्यास कंप्लीट करून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्यांचे डाऊट, त्यांचे असलेले प्रश्न, त्यांचं शिकवायचं राहिलेलं ते होमवर्क हे सगळं रिकवर करून घेतला आणि त्यानंतर लगेचच आणलेला नवीन घरचा फिश टँक बघितला. त्याच्यामध्ये 2 मासे तर 3 मासे मोठे आहेतच पण त्याच्यासोबत छोटी पिल्लीही झाली होती. लहान मुलांचं असलेले हे उद्योग मलाही आवडतात. कधीतरी आवर्जून पाहावे आणि नकळत त्यांना